हाय, श्री स्वामी समर्थ. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज संडे होता, वीकेंड होता. मनात म्हटलं चला मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊयात. अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथे माझं बालपण गेलेलं आहे, जिथे मी 10वी पर्यंतचं माझं शिक्षण घेतलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे उरण. आणि उरणला समुद्र आहे, बीच आहे. तिथे फिरायला घेऊन जाऊया म्हटलं की सगळ्या म्हणजे जाताना सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी रिमाइंड होत होत्या मला पूर्ण. आणि अशा प्रकारे आम्ही दुपारच्या टायमाला 3-3:30ला निघालो मस्तपैकी. आणि खूप डेव्हलपमेंट झाली आहे, खूप रस्ते मोठे मोठे झाले आहेत. हे उल्वे दिसत आहे. आणि इतकं छान वाटलं ना गेल्यानंतर की सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि जसं जसं नवीन म्हणजे जसं जसं पोहोचत होती, जसं बघा आता इथे आलेलं आहे JNPT टाउनशिप, ठीक आहे. आणि म्हणजे सगळंच खूप चेंज झालेलं आहे. हा, रस्ता जशाला आहे तसाच आहे. इथे वाजेकर हायस्कूल आहे, म्हणजे पहिले इथे कॉलेज होतं 11वी-12वीचं. आणि इथे माझ्या मोठ्या बहिणी पण यायच्या कॉलेजला. आणि खूप छान वाटत होतं मस्तपैकी. म्हटलं आज वीकेंडला जरा मस्त मजा करूयात. आणि ही आमची लाल परी उरणची, कधीही थकली नाही आणि थकणारही नाही. म्हणजे कंटिन्युअसली उरण पनवेल गाड्या चालूच आहेत, ST बस. आणि हे आहे आमचं नवीन असं उरणचं रेल्वे स्टेशन, म्हणजे लोकल आलेली आहे उरणला. तर त्याचं हे रेल्वे स्टेशन आहे उरण. आणि इथून उरणमध्ये एंट्रीला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे इथून थोडंसं पुढे गेलं की आहे कोट नाका, जिथे म्हणजे जिथून सुरुवात होते उरणची ऍक्च्युली ते आहे कोट नाका. आणि मस्तपैकी इकडे राघोबा मंदिर पण आहे, ते मला दाखवायला जमलं नाही. आणि इथे हॉस्पिटल्स आहेत. इवन सगळ्या ठिकाणी इथून रस्ता जातो. ऍक्च्युली बस स्टँडलाही जाता येतं. मेन म्हणजे भाजी मंडईला जाता येतं, म्हणजे मच्छी मार्केट भाजी मंडई इथे नियर बाय आहे. आणि इथून फेमस असं आमची चौफुली आहे, जो रस्ता सगळीकडे कनेक्टेड आहे, म्हणजे राजपाल नाका. राजपाल नाका का म्हणतात, ऍक्च्युली तिथे राजपाल नाका म्हणजे त्यांचं वाईन अँड बार, रेस्टॉरंट अँड बार होतं. म्हणजे अजूनही आहे, होतं नाही अजूनही आहे. आणि इथून भाजी मंडईला रोड जातो, बस स्टँडला रोड जातो, मोऱ्याला रोड जातो. सगळ्या ठिकाणी उरणमध्ये सगळीकडे जायचं असेल तर इथून मस्तपैकी रोड कनेक्टेड आहे. आणि इथून थोडंसं पुढे गेलं की एक सेंट मेरी हायस्कूल आहे. इथे सगळे ज्वेलरी शॉप आहेत. इथे लॉन्ड्री आहे, मुकरीची लॉन्ड्री आहे. मुकरी तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, पण एक असा ऍक्टर होता एक, त्यांची लॉन्ड्री आहे. इथे हे सेंट मेरी हायस्कूल आहे. आणि इथून थोडंसं पुढे गेलं कीच मंदिर आहे गणपतीचं आणि हनुमानाचं. आणि इथे या बाजूला आता मी दाखवेल, त्या बाजूला आहे देऊळवाडी, म्हणजे राहतातही लोकांनी देऊळ पण आहेत तिथे खूप सारे. आणि हे आहे उरणमधलं फेमस असं विमला तलाव. ऍक्च्युली तलाव म्हणजे तलाव पण आहे जिथे गणपती विसर्जन वगैरे होतं. आणि गार्डनही आहे. आता खूप सुधारलंय. पहिले नॉर्मल होतं, म्हणजे मी जेव्हा राहत होती तेव्हा खूप नॉर्मली होतं. इथे गणपती विसर्जन होतं. आणि मला दाखवता आलं नाही, म्हणजे मी जिथे राहायची ज्या बिल्डिंगमध्ये ते तुम्हाला दाखवता आलं नाही. ती आता ऍक्च्युली रिकन्स्ट्रक्शनला गेली. आणि ही माझी शाळा आहे. इथे ही शाळा आहे. आणि हा रोड आहे, हा रोड जातो नागावमध्ये, म्हणजे उरण बीचला जाणारा हा रोड आहे. सगळीकडनं जाता येतं. ऍक्च्युली बस स्टँडच्या इकडून पण डायरेक्टली जाता येतं. तो रोड तर सरळच आहे. हा प्रत्येक गावागावातून जातो. हे इथे आहे ONGC. आणि मला तुम्हाला म्हणजे मी इथे स्पीडमध्ये हे केलंय त्याच्यामुळे दाखवता नाही आलं. आणि ही आहे ONGC मेन प्लांट आहे. आणि इथे गेलं कीच समुद्र, म्हणजे मी गेली तेव्हा मला असं लांबूनच समुद्र दिसत होता. आता तुम्हाला व्लॉगमध्येही दिसत असेल. आणि इतकं छान वाटलं, सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि सगळ्या रिमाइंड होत होत्या. आणि हा इथे समुद्र. आणि काय आम्ही इतक्या हौशीने गेलो होतो, म्हणजे मुलांना भिजायचं होतं, पाण्यात खेळायचं होतं. आणि काय सांगू, आता तुम्ही पुढे बघाच. हे साईबाबाचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. हे आता रेनोव्हेट केलंय, नवीन केलंय. पहिले फार लहान होतं, छोटंसं होतं. आणि आता तुम्हाला कळेलच मी अशी का म्हणते की बघा, ही आहे भरती.
ऍक्च्युली समुद्राला इतकी भरती होती, इतक्या लाटा उसळत होत्या आणि ते पाहून मुलांचा सगळा मूड ऑफ झाला. तरी म्हणते तेव्हाच मला बोलायला लागले की मम्मी घरी चल, आपण घरी जाऊयात, नको इथे खेळायला जागाच नाहीये. आणि मलाही वाईट वाटत होतं की आम्ही किती महिन्यानंतर गेलो असं उरण बीचला. आणि हे असं पाहिलं तर मुलांचं, इथे लहान मुलं पण खेळत होती. म्हणजे ऍक्च्युली बाया मुलांना घेऊन तिथे पाण्यामध्ये म्हणजे अलीकडेच बसलेल्या होत्या, पण तिथे पाणी येत होतं तरी आम्हाला भीती वाटत होती, इतक्या लाटा उसळत होत्या. मग आम्ही विचार केला की चल आपण हेलिपॅड आहे त्या साईडला जाऊया. आम्ही त्या साईडला गेलो, तिथे बसलो, खूप छान टाइम स्पेंड केला आणि थोड्या रील्स काढल्या इंस्टाग्रामसाठी आणि थोडे शॉर्ट्स काढले आहेत युट्यूबला टाकण्यासाठी, पण ते अजून पोस्ट नाही केले मी. आणि मुलांनी तिथे थोडीफार मस्ती केली, दंगा केला. मग आम्ही छान असं म्हणजे आम्ही घरातूनच विचार करून गेलेलो की आज आपण गोळा खाऊयात. तर मग आम्ही तिथे छान असा गोळा घेतला, मस्तपैकी गोळा एन्जॉय केला. आणि येताना मी काही शूट केलं नाही. येताना म्हणजे हे बघा, इथे आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढले, गोळा वगैरे खाल्ला आणि येताना मी काही शूट वगैरे केलं नाही. आम्ही निघालो. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल आणि काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.